श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या परिवारात खूप स्वागत. सगळ्या प्रार्थना स्वीकारल्या जातीलच असं नाही, हे प्रत्येकाला माहीत असतं. संशयवादी नास्तिक लोक या गोष्टींकडे प्रार्थनेचा उपयोगच होत नाही याचा पुरावा म्हणून पाहतात. पण त्यांच्या लक्षात ही गोष्ट येत नाही, प्रार्थना सफल होण्यासाठी ती तितकी प्रभावी आणि तिच्या मागचा वैज्ञानिक आधार म्हणून समजून घेऊन करायला हवी. असं केलं तरच आपल्याला हे लक्षात येईल की विशिष्ट प्रार्थना परिणामकारक का ठरली आहे, तसंच ती परिणामकारक ठरावी म्हणून कोणती पद्धत व्यवहार उपयोगी ठरेल. तुमच्या प्रार्थनेचा तुम्हाला हवा तसा परिणाम मिळत नाही असं तुम्हाला आढळून आलं तर मग काय कराल? अशा अपयशाची प्रमुख कारणं तुम्ही समजून घ्यायला हवीत. ती कारणे आत्मविश्वासाचा अभाव आणि अतिप्रयास. बऱ्याच लोकांना त्यांच्या अंतर्मनाचं कार्य पूर्णपणे न उमगल्यामुळे ते स्वतःच त्यांच्या प्रार्थनापूर्तीच्या मार्गात अडथळे निर्माण करत असतात. तुमचं मन कसं कार्य करत आहे हे जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा तुमच्या आत्मविश्वासाचे माप शिगोशिक भरलेलं असतं. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की तुमचं अंतर्मन एखादी कल्पना स्वीकारतं तेव्हा ते लगेच त्या कल्पनेच्या अंमलबजावणीसाठी सिद्ध होत असतं. अंतिम उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी ते त्याच्याजवळील सगळी बलशाली संसाधनं उपयोगात आणतो. तुमच्या मनातल्या खोलीवरच्या सगळ्या मानसिक आणि आध्यात्मिक नियमांना ते गतिमान करतो. हा नियम जसा चांगल्या कल्पनेसाठी लागू पडतो तसाच वाईट कल्पनेसाठी देखील लागू पडतो. आणि त्याचा परिणाम म्हणून जर तुम्ही अंतर्मन नकारात्मक रीतीने वापरलं तर ते त्रास, अडचणी, अपयश आणि द्विधा निर्माण करत असतं. तुम्ही हे सृजनशीलतेने वापरता तेव्हा ते अचूक मार्गदर्शन, मुक्ती आणि मनाची शांती खेचून आणतो. तुमचं अंतर्मन तुमच्या शरीराचा निर्माता आहे आणि तो दिवसाचे 24 तास कामावर असतो बरं का. त्याच्या जीवनदायी शैलीत तुम्ही नकारात्मक विचारांनी हस्तक्षेप करत असता. समजा तुम्ही झोपी जाण्यापूर्वी तुमच्या अंतर्मनाला कोणत्याही प्रश्नाचे उत्तर शोधण्याचं काम सोपवा आणि बघा ते उत्तर शोधून आणतील. तुमच्या विचारांवर नजर ठेवा. तुमचा मेंदूनं खरा म्हणून ग्राह्य धरलेला असतो आणि अंतर्मनाकडे पाठवलेला प्रत्येक विचार तुमच्या जगात साकार रूप धारण करतो. तुमच्या अंतर्मनाला नवीन आराखडा, ब्ल्यूप्रिंट देऊन तुम्ही स्वतःला पुन्हा नव्याने बनवू शकता. अंतर्मनाची प्रवृत्ती नेहमी जीवनाभिमुख असते. तुमचं काम तुमच्या बाह्यमनाशी निगडीत असतं. तुमच्या बाह्यमनात फक्त खरं आधार वाक्य पाठवा. तुम्ही सोयीनुसार नेहमीच ज्या प्रकारचे विचार करता त्याला अनुरूप परिणाम देण्याचं काम हे तुमचं अंतर्मन करत असतं. आता तुमचं शरीर जे आहे ते प्रत्येक 11 महिन्यांनी ते नवीन बनत असतं आणि तुमचे विचार बदलून तुमचं शरीर बदला. स्वस्थ आणि निरोगी राहणं सामान्य आहे आणि आजारी राहणं असामान्य आहे. तुमच्या अंतरंगात सुसंवादाचे तत्व उपजत जन्मजात असतं. द्वेष, भीती, चिंता आणि काळजीचे विचार तुमच्या पेशींना आणि ग्रंथींना इजाग्रस्त करून नष्ट करतात. मानसिक आणि शारीरिक आजार निर्माण करतात. तुम्ही जे चेतन रूपात जाणीवपूर्वक आणि ठामपणे सत्य मानता ते तुमच्या मनात, शरीरात आणि परिस्थितीत साकार होत असतं. चांगुलपणाची कास धरून ठेवा आणि जीवनाच्या आनंदात सहभागी व्हा. तुम्हाला जर हे विचार आवडले असतील तर
ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. नक्कीच तुम्ही एक तरी कमेंट करा श्री स्वामी समर्थ. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर अवश्य आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनही दाबून घ्या, जेणेकरून तुम्हाला एक रोज नवीन विचार ऐकायला मिळेल. तोपर्यंत सर्वांनी बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.